आजचं वजन हे कालच्या वजनापेक्षा 200 ग्रॅमनी जे आहे ते कमी आलेलं होतं. ओट्स खूप दिवस झाले मी घरामध्ये आणून ठेवले होते, पण ते खाणं होत नव्हतं. त्यामुळे रात्रीच लक्षात ठेवून जे ते ओट्स दुधामध्ये भिजत ठेवले. सकाळी त्याच्यामध्ये अर्धी केळी टाकली आणि ते खाल्ले. दुपारी जेवणासाठी मी आणि ऋतूच होतो, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या भाज्या आणि सोया चंक्स टाकून जे ते छान असा पुलाव बनवला आणि त्याच्यासोबत दही घेऊन ते खाल्लं. संध्याकाळची 6-6:30च्या दरम्यान जे आहे ते मी जेवण करून घेते. म्हणजे मला जे पण काही खायचं असेल ते लवकरात लवकर खाण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि कॉर्न एका साईडला शिजायला टाकले आणि ऋतूला खायची होती भेळ, तर गावाकडून आणलेला चिवडा होता, त्याची जे आहे ते मी त्याला भेळ बनवून देणार होते. तर थोडासा चिवडा घेतला, त्याच्यामध्ये जे आहे ते कांदा कट करून टाकला, अगदी थोडंसं जे आहे ते लाल तिखट आणि चाट मसाला टाकला आणि थोडंसं पाणी टाकून ते म्हणजे ओलसर बनवून घेतला भेळसारखं. तर एकदम छान आणि टेस्टी अशी भेळ ते जे आहे ते तयार झाली होती. हे आम्ही लहानपणी खूप खायचो. त्याच्यानंतर माझे पण कॉर्न तयार झाले होते, त्याच्यासाठी भेळ बनवली, ती खाल्ली. आणि संध्याकाळी मग त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी घरातली कामं आवरली आणि मी घेतली वेट लॉस पावडर जी आहे ती बनवायला. तर खरंच त्याचा मला तरी फायदा होत आहे. तर 2 चमचे जिरे घेतले, ते छान भाजून घेतले. त्याच्यानंतर 1.5 चमचा बडीशोप आणि 1.5 चमचा जे आहे ते ओवा, 1 चमचा मेथी दाणे आणि थोडीशी दालचिनी टाकून हे सर्व गोष्टी जे आहे ते छान अशा भाजून घेतला. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम छान, एकदम फाईन अशी पावडर त्याची बनवून घेतली. तरी ती पावडर माझी छान तयार झाली होती. पावडर तर तयार झाली होती, पण ते भरून ठेवायची होती ऋतूला, त्यामुळे तो भरत होता. आणि त्याच्यातच 1 चमचा कोमट पाण्यामध्ये मी जे आहे ती पावडर घेतली आणि असा संपवला दिवस.